तर या संदर्भातली अत्यंत मोठी बातमी समोर येते। विषारी दारू प्रकरणानंतर शिंदे सेना कमालीची आक्रमक झाली। शिंदे सेनेचे शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी आज सकाळीच महदमवाडी तसंच कृष्णानगर परिसरातील 2 ते 3 अवैध दारूचे अड्डे थेट धडक देऊन उद्ध्वस्त केलेत। प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शिंदे सेनेने हे आक्रमक पाऊल उचलले। दरम्यान घटनास्थळावरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूया। पुण्यातल्या हडपसर परिसरामध्ये विषारी दारू पिऊन 7 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने खरं तर ही कारवाई जी आहे ती करण्यात येते। एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी जवळपास 4 ते 5 अड्डे जे आहेत ते शिवसेनेकडून फोडण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हे सगळे अड्डे जे आहेत ते तोडण्यात आलेले आहेत। काल एवढी मोठी घटना हडपसर आणि पिंपरी चिंचवडमध्ये जवळजवळ 14 जण या ठिकाणी विषारी दारू पिऊन या ठिकाणी मृत्युमुखी पडले असताना सुद्धा आज ओपनली हडपसर परिसरात जवळजवळ आमचं हे 7वा अड्डा आज आम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त करतोय। आपण पाहतोय की या ठिकाणी हे सगळे अशा प्रकारे उद्ध्वस्त केले जाते। पुण्यातील अनधिकृतरित्या जे दारूचे धंदे आहेत ते शिवसेनेकडून अशा प्रकारे हे उद्ध्वस्त केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून ही सगळी कारवाई जी आहे ती शिवसैनिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुण्यातील अनोप हडपसर मोहम्मदवाडी परिसरातील ही सगळी कारवाई आहे। आपण पाहतोय या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि अशा प्रकारची ही कारवाई जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।